आता ॲक्च्युली जर पहिल्या दिवशी पोलिसांनी जी 7 दिवसाची पीसी मागितली होती, त्यावेळी माननीय कोर्टाने 3 दिवसांची पीसी दिलेली होती. पण खरंच पोलिसांचं कौतुकास्पद काम आहे की त्यांनी 3 दिवसात ही बरीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यातून बरीच प्रोग्रेस दिसून आली. ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी पीसी ही पोलीस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे. माननीय कोर्टाने त्याची दखल घेऊन 2 दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत पीसी दिलेली आहे. तो 3 दिवसाचा तपास झाला. त्याच्यामध्ये कोरटकर कुठे कुठे फिरले, कोणत्या वाहनांनी फिरले, त्यांनी कुठेही ऑनलाईन पेमेंटचा पर्याय घेतलेला नव्हता, तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये राहण्यासाठी, वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली, त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत. त्या दृष्टीने ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत केली, या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशन करता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे माननीय कोर्टाने त्यांना 2 दिवस पीसी दिलेली आहे. आपण कायदेशीर मार्ग अवलंबलेला आहे. आपण कायदेशीर मार्गाने जात आहोत आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आम्ही हीच आशा करतोय की जास्तीत जास्त लवकर हे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होईल. पोलीस दलातल्या तपास अधिकाऱ्यांनी खूप संवेदनशीलरित्या हा विषय हाताळलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ते तपास करतात असं आता जे आर्ग्युमेंट कोर्टात झालं ते मी ऐकलं. त्याच्यामुळे मला एक समाधान आहे की शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊंच्या विषयी विष ओकणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीने तपास चाललाय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने, कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्या बद्दल वेगवेगळी विधानं केली होती पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती, त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले नव्हते. पण याच्यावर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेला आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून एक समाधान वाटतं. युक्तिवादादरम्यान तुम्ही उपस्थित होता. असीम सरोदे युक्तिवाद करत असताना आरोपीच्या वकिलांनी थेट माईक बंद करा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. त्यांच्याकडे डिफेन्सला काही नसल्यामुळं त्यांनी आमचे आदरणीय असीम सरोदे सर वकील जे आहेत त्यांचा ते ऑनलाईन होते, त्यांचा माईकच म्यूट करा अशा पद्धतीनं थोडंसं बोलायचा प्रयत्न केला. असीम सरोदे सरांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचाच आवाज बंद करायचा आहे का, आणि या गोष्टीची दखल सुद्धा माननीय न्यायालयानं घेतली असेल असं वाटतं की त्यांच्या समोर हे सगळं घडलेलं आहे. याद्वारे आवाज मॉर्फ केलाय असं देखील युक्तिवाद त्या ठिकाणी केला जातोय. अजून कसं बघता या सगळ्या आता आपण बघतोय की स्वतः जबाबच त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टात सुद्धा आता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे की मीच फोन केलेला होता असं त्यांनी स्वतः जबाब दिला आहे आणि कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड अजूनपर्यंत केलेलं नाही. त्या अर्थी AI आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हणून ते केलेलं होतं असं लक्षात येतं. कार्यकर्त्यांच्या भावना फार संतप्त आहेत. काय कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त असणं साहजिक आहे, कारण शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्या खालच्या थरावर जाऊन बोललेलं आहे त्याच्याबद्दल सगळा महाराष्ट्र, सगळ्या देशभरातल्या शिवभक्तांच्या भावना, सच्च्या शिवाजी महाराजांच्या अनुयायांच्या भावना या संतप्त असणं साहजिक आहे. पण माझं त्यांना आव्हान आहे की आपण लोकशाही पद्धतीनं, संविधानिक मार्गानं याचा आपण लढा देऊ.